झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीला पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज। संजय दत्तला आर्थर रोडच्या 10 नंबर बराकीमध्ये ठेवण्यात आलंय। या बराकीत 26/11च्या हल्ल्यातला दहशतवादी कसाबला ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे संजयच्या वकिलांनी संजयला दुसऱ्या बराकीत हलवण्याची मागणी केली आहे। तुरुंग प्रशासनानं मात्र या बराकीत फॅन आणि गादीची सोय असल्याचं सांगितलंय। तसंच कसाबची बराक ही सर्वात सुरक्षित आहे। संजयला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्याला सुरक्षित बराकीत ठेवणं आवश्यक होतं। त्यामुळेच त्याला 10 नंबरच्या बराकीत ठेवण्यात आल्याचं स्पष्टीकरण तुरुंग प्रशासनानं दिलं आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, संजयच्या वकिलांनी जी तक्रार केली आणि तुरुंग प्रशासनानं जे स्पष्टीकरण दिलंय, काय नेमकी माहिती आहे? पंकज, ज्यावेळी संजयला काल टाडा कोर्टातून आर्थरोड जेलमध्ये तिकडे नेण्यामध्ये आलं, त्यानंतर संजयला आर्थरोड जेलमधील बराक नंबर 10 मध्ये ठेवण्यात आलं होतं। पण नंतर त्याच्या सुरक्षेवरची लक्षात घेता आणि ज्या पद्धतीने कसाबचं बॅरॅक तयार केलं होतं, त्या बॅरॅकमध्ये संजयला ठेवणं, त्या ठिकाणी फॅनची व्यवस्था आहे, गाडीची व्यवस्था आहे। तर आणि ज्या मागण्या संजय दत्तने आपल्या अर्जामध्ये केल्या होत्या, ज्या मागण्या कोर्टाने मान्य केल्या होत्या, त्यामुळे संजयला त्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं। पण फक्त कसाबला त्या बराकमध्ये ठेवण्यात आलं होतं। त्याच बराकमध्ये संजयला ठेवू नये, ते एक देशद्रोहाचं एक बराक होतं। संजयने तसा काही गुन्हा केलेला नाहीये असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्याला दुसऱ्या बराकमध्ये हलवण्यात यावं। त्यानंतर संजयला जेल नंबर जे बराक नंबर 10 आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। मुस्तफा डोसा आणि इतर काही जे मोठमोठे आरोपी आहेत, त्या आरोपींच्या बरोबर हे बराक आहे। आणि संजयला काल तो जेव्हा आला होता रात्री, त्याच वेळी त्याच्याबरोबर त्याचा रात्रीचा डबा देखील आतमध्ये देण्यात आला होता, कारण रात्री उशिरा संजयला जेलमध्ये आणण्यात आलं। त्यानंतर सकाळी संजयने काहीच खाल्लेलं नाहीये, कारण तो एकदम अस्वस्थ आहे। साधारण आज त्याला काढण्याचे आज त्याला आर्थरोड जेलमधून पुण्याला हलवण्याची चिन्ह नाहीयेत, कारण काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आले, त्यानुसार संजय दत्त आज तरी पुण्याला त्याला रवाना केलं जात नाहीये। नक्की, धन्यवाद अजित दिलेल्या माहितीबद्दल। तर संजय दत्तला आज तरी पुण्याला हलवण्याची शक्यता कमीच आहे। आजची रात्र देखील संजय दत्तला आर्थर रोडच्या जेलमध्येच काढावी लागणार आहे। महत्वाची बातमी येते, संजय दत्तच्या वकिलांनी मागणी केली होती कसाबच्या बराकीमध्ये संजय दत्तला ठेवण्यात आलंय, त्यातून त्याला इतरत्र हलवावं। मात्र तुरुंग प्रशासनानं 10 नंबरची ही बराक अत्यंत सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।